हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या किचनपासून नेहमीप्रमाणे. चला नाश्ता बनवायला. आम्हाला कधी नाश्ता घरी करायला आवडत नाही, कारण तेवढा सकाळी वेळच नसतो. मग ते टिफिनमधून घेऊन जातात. इथे आम्हाला कंपनीची गाडी येते बरं का, पण आम्हाला आमच्या स्वतःच्याच गाडीने जायचं असतं. आज जरा तब्येत थोडी बरी वाटत नव्हती, कारण की रात्रीचं शूटिंगमुळे खूप व्हिडिओ शूट करतो त्याच्यामुळे जागरण होते आणि मग सकाळी अशी ॲसिडिटीचा प्रॉब्लेम वाढतो. थोडं बरं वाटल्यावर मग मी चहा घेतला. माझ्या चहामध्ये तुम्हाला पोहे दिसत असतील, जे की ते माझे फेवरेट आहेत. माझ्यासाठी जगातलं सगळ्यात कठीण काम म्हणजे माझ्या झोपलेल्या पिल्लाला झोपेतनं उठवणं. एवढासा तर जीव आहे आणि काय त्याला उठवायचं, माझ्या खरंच खूप जीवावर येतं. आणि त्याला उठायचं नसतं. आपलीच काय परिस्थिती होते तर बिचारे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. त्यानंतर मग स्कूलची सगळी तयारी आता आमची झालेली आहे आणि आता आम्ही स्कूलला जायला निघालेलो आहोत. स्कूलमध्ये आम्ही डिम्पल बॉय या नावाने प्रसिद्ध आहोत, कारण की स्कूलमध्ये त्याचे सगळे टीचर्स खूप लाड करतात. अगदी आज जेवणामध्ये बनवलं होतं अंडा मसाला, आमटी, भात आणि चपाती. इथे आता माझी साफसफाई चालू आहे. सगळं किचनचा ओठा आवरून भाई घरात हा पसारा बघून ना मला सकाळ सकाळ ना चक्करच यायची सुरुवात होते. खरंच सांगते मी तुम्हाला. काही लोक असं म्हणतात की अरे यार, तुम्ही तर 2च माणसं आहात, तुला घरात कसली एवढी कामं असतात. पण असं काहीच नसतं. घरात 2 माणसं असू दे नाही तर 5 माणसं असू दे, प्रत्येक कामं हे करावंच लागतं. मलाही नाश्ता बनवावाच लागतो, 2 टाइमचं जेवण बनवावंच लागतं. घरात इतरही कामं असतात आणि बापरे, माझ्या घरात तर एवढा पसारा असतो ना. मी तर 2 बाळांना सांभाळते. एक माझं बाळ आणि एक माझ्या सासूचं बाळ, जे की माझ्या बाळापेक्षा सुद्धा छोटं आहे आणि ते सुद्धा तितकंच पसारा घालत असतं. आटोपल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली, माझी सगळी तयारी करून मग आता मी शिवांशला आणायला चालली आहे. घरी आल्यानंतर मग त्याचं रडणं सुरू झालं की मला मोबाईल हवंय. मग थोडा वेळ मोबाईल दिला आणि जेवायला देऊन मग झोपवलं. संध्याकाळी उठल्यानंतर मग त्याला मॅगी हवी होती, मग ती मॅगी बनवून दिली आणि त्यानंतर पप्पा आला. एकतर आम्हाला आधीच ती मॅगी पुरत नाही आणि त्याच्यात पप्पाची अजून भागीदारी कुठून करायची, तरी पण बिचारा पप्पाला मॅगी देत होता. हे आल्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो, फिरायला नाही, मार्केटमध्ये भाजी आणायला. इकडे दर बुधवारचा बाजार भरतो आणि म्हणून मग आम्ही गेलो होतो. असं म्हणतात की बुधवारचं मार्केट खूप स्वस्त असतं, पण आम्हाला असं काहीही जाणवलं नाही. इथे कांदे 25 रुपये किलो होते, बटाटी 30 रुपये किलो. आणि त्यानंतर मग आम्ही सगळं सामान घेऊन घरी आलो. घरी येऊन मग जेवलो आणि त्यानंतर ह्यांची काहीतरी महत्त्वाची डॉक्युमेंट्स त्यांना हवी होती, ती सगळी शोधाशोध चालू होती. ते भेटलं आणि नंतर मग आमची झोपायची तयारी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. तो